मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांनी केलेली तक्रार सीआयडीकडे पाठवली. बारामती पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद आहे आणि सीआयडीकडून चौकशी सुरू असल्यानं मुंबई पोलिसांनी हे प्रकरण सीआयडीकडे पाठवलंय. पुढील चौकशी आता या प्रकरणी सीआयडी करणार आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी जनहित याचिका दाखल झाली आहे. एसआयटी मार्फत मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत फोन आला होता असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. 50 फूट खोल अजित पवारांचं विमान कोसळलेलं मला दिसलं. विमान पूर्णपणे जळून खाक झालं होतं. विमानाची केवळ मागची बाजू दिसत होती असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. दादांच्या विमानाचा एक ऍक्सिडेंट झालाय असं तिथं मला साधारण 8:55 मला फोन आला. मलाही तेव्हा वाटलं की एखाद्या वेळेस क्रॅश लँडिंग झालं असेल किंवा रनवेवर विमान घसरलं असेल आणि मी लगेच तिथं बारामती एअरपोर्टवर पोचलो आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं. तर विमान खाक झालेलं, काहीच तिथं शिल्लक नव्हतं. फक्त आपण जे विमानाचं टेल म्हणतो ती टेलच तिथं आपल्याला दिसत होती.